नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक हरी हरी राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली
माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा विठोबार विठोबार फुमाये विठोबार फुमाये विठोबार फुमाये विठोबार नाथ प्रेम लागलो
कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी आणियला रूपा बळे करो निखळे हरिदासी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी विठ्ठला 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 कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभं जगननिहित पाणी मंडणं मंडणानां तरुण तुलसीमालां कंदरं कैजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संसासिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार सदा परिभव गुणमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिववीरिं चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो हृदय हे आपली चौफाळुनी या भली
वरी बैसौ पाऊले श्री गुरूंची जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मज साह्य येथे करावे देवा तुझी घेईन सेवा सकळ गुवा उगवणे कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता उद्धृत केलेला अभंग याची यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार व्हावा याकरता आपला देह अखंड झिजणारे वितराग संपन्न साधू सकल संत कंठभूषण ज्ञानेशी प्रिय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून उत्कृष्ट असा अभंग असून संत प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठला आज हा जो कीर्तन सेवेचा योग आहे त्याचं निमित्त तुम्हा सर्वांना ज्ञात आहे तरीसुद्धा 2 शब्दामध्ये अल्पसा परिहार देणं हे वक्त्याच्या दृष्टीनं अत्यंत अगत्याचं असतं. प्रति शनिवारी महाप्रसाद या ठिकाणी होत असतो त्या संबंधातून मग नुसतं जेवण करू नये नाही का नाही काहीतरी नामसंकीर्तन झालं पाहिजे ना. हा देह काय खाण्यासाठी एक असं म्हणतात नाही का नाही. मोठ्या मोठ्या महाराजांची म्हणजे आपल्या पूर्वजांची ही परंपरा आहे का नाही. गुरुवर्य मारुतराव महाराजाला नियम घ्यायचा म्हणले की महाराजांना विचारायचं ना किती दळीतो आहे का नाही. आता आम्हाला विचारल्यावर आम्ही म्हणत असतोस किती देतोस तेव्हा महाराज म्हणत होते किती दळीतोस आहे का नाही. तर मग हे दळणं जे आहे हे महाप्रसाद आहे. मग हे महाप्रसाद तसा होऊ नये त्याच्यासाठी काहीतरी नामसंकीर्तन साधना झाली पाहिजे. त्या संबंधातून प्रति शनिवारी मधात ही कीर्तन महोत्सव महाप्रसाद होत असतात. आणि म्हणून आता बरेच वर्ष झालं माझं कीर्तन झालं नव्हतं. जवळपास 5 ते 5.5 वर्ष व्हायला लागली. त्याच्या आधी सगळ्यात जास्त मैस कीर्तन झाली असते नाही का नाही. मग आमच्या आप्पांना हक्कानं सांगायचं या बरं महाराज उद्याच्याला कोण नाही कीर्तनाला. मग आम्ही हजरच. तेव्हा काही येत बी नव्हतं आम्हाला. आता बी काही लई येत नाही. त्यांचं ते प्रेम होतं. आणि भगवान महारुद्राची ही बजरंगबलीची सेवेकरता उपस्थित आपल्या परिसराचं वैभव परभणीच नव्हे तर महाराष्ट्राचं नाव ज्यांनी अलौकिक केलेलं आहे असे आपले परमादरणीय गुरुवर्य रामभाऊ महाराज काजळे त्यांच्या संस्थेचे विद्यार्थी नाथ ब्रह्म वारकरी शिक्षण संस्था ताडबोरगाव आणि आमचे परमस्नेही परमित्र आमचे अनिल भाऊ ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे आप्पा आजारी असतानासुद्धा ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे आमचे सुदाम महाराज आहेत. आमच्यासोबत आलेले आमचे बालाजी महाराज आहेत. आणि पुत्रवत ज्यांनी आमच्यावर लहानपणापासून प्रेम केलं आणि मित्रासारखं जे आमच्यासोबत राहतात हसतात खेळतात कानाला धरून चुकलं तर सांगतात सुद्धा ते आमचे भानदास महाराज. त्याचप्रमाणे शेजारी महाराज आहेत हरकळीट्याचे महाराज आहेत हरकळ महाराज इनेकरी बाबा आहेत. आमच्या संस्थेचे विद्यार्थी आमचे जांभळेदाजी आहेत. आमच्यासोबत आलेले आमचे किरणदाजी आहेत पांडुरंग भाऊ आहेत. आणि तुम्ही सर्व मंडळी सर्वांचा काही उल्लेख करत नाही आपल्याकडे वेळ थोडा आहे. कोणी राहिलंच असेल तर असं समजू नका की आमचा तिरस्कार केला किंवा जाणून बुजून. कसं असतं जेवढे ओटात असतात तेवढे बाहेर निघतात पण काही असे पोटात बसलेले असतात ते म्हणतात महाराज आम्हाला बाहेर काढू नका आहे का. असे घट्ट बसलेले असतात महाराज ते बाहेर निघायला तयार होत नाहीत नाही का नाही. नाव घेणं म्हणजे काहीतरी उपकारातून उतराई होणं असं मानतात. आणि ज्यांचं हे चॅनल आहे उत्कृष्ट अशी सेवा ज्यांची असते ती आमचे भाऊ मुंजा भाऊ भक्तिगंध हे यूट्यूब चॅनल आहे. उत्कृष्ट अशी सेवा कीर्तनं हे भजनं जास्त काही त्याच्यावर असं संप्रदायाच्या व्यतिरिक्त पडत नाही. म्हणून भक्तिगंध या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे. आणि त्याचे काय म्हणतात ते सबस्क्राईब वाढवायचे आहेत म्हणजे जेणेकरून चांगल्या माणसांना चांगले कार्यक्रम वेळच्या वेळी घरी बसल्या बसल्या ऐकायला मिळतील पाहायला मिळतील. विठाला आणि 2च साऊंड पण असा पोषक आवाज आहे का नाही. दर शनिवारी त्याची सिस्टीम असते आमची खरबडकिनवळ्याचे पवन भया. आता काय मला सिस्टीमवाल्याचं झालं हल्ली तर माझे कार्यक्रम आहेत ना सिस्टीमवाल्यासंग भांडणामुळेच बंद झाले बघा तुम्हाला सांगतो. पण महिन्यात 2 भाग होतं होई पहिले मग त्याच्यानं मी आता नादी लागत नाही कोणाचे. आपले 4 लेकर जमवायचे शिकीत बसायचं नकोच डोसक्याला ताण आहे का नाही. भाराभर चिंध्याने एक नाही कामाचं 1560 साऊंड बांधलेले पण कोण्यातूनच आवाज येईन आहे का नाही. ते भरत महाराज जोगी म्हणले ना एकदा तर मला कळालं म्हणले कीर्तन झालं होस तर बी माझं माईक बंदच होतं म्हणून आहे का नाही.
तशा गोष्टीत महाराज आता कोणी उठलं की सुटलं करायला, पण त्याच्यातलं ते कळायला बी पाहिजे नंबर माहिती का नाही. 2च साऊंड आहेत पण आवाज असं वाटायला 4 वाजूस्तोवर कीर्तन चाललं. मला बी नाही कीर्तन नसते, एकाच कीर्तनात सगळं सांगितलं तरी अडचण नाही आहे. विठाला सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजाचा आहे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये संतांचा महिमा प्रतिपादन करतात. लक्षात घ्या, तुकाराम महाराजाचं म्हणणं आहे, आमच्या कुळाचं दैवत असणारी जी कुळदेवी आहे त्या देवीच्या यथार्थ स्वरूपाची ओळख जर आम्हाला कोणी करून दिली असेल, त्या देवाच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान जर कोणामुळे आम्हाला झालं असेल तर ते संतांच्यामुळे झालं असं महाराजाचं म्हणणं आहे. शब्द असे आहेत, कुळीची हे कुळदेवी असं वाटायला लागलेलं आहे. वर्णन तर देवीचं करू लागलेले तुकाराम महाराज. तुकाराम महाराज हे देवीचे भक्त होते का देवाचे होते? बोला की. तुकाराम महाराज कोणाचे भक्त होते? तुकाराम महाराज हे विठ्ठलाचे भक्त होते. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी भ्राता, अरे देवाशिवाय आम्हाला काही आवडत नाही, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. या लेवलचे तुकोबार आहे. पण आज वर्णन करताना सुरुवातीलाच बोलताना म्हणतात कुळीची हे कुळदेवी. देवी हा शब्द वापरलेला. मग तुकाराम महाराज जर देवाचे भक्त होते तर देवीचं वर्णन का करू लागले? आणि जर देवीचं वर्णन करू लागले तर त्यांची जी एकनिष्ठता आहे ती एकनिष्ठता भंग होत नाही का, असा दुसरा प्रश्न. याचं चिंतन करू. विठ्ठला तुकोबाराचाच विचार सोडून द्या, संप्रदायातील अनेक संत चरित्राचा जर विचार केला तर संतांच्या जीवनाचा इतिहास आपण पाहिला तर संत चरित्राचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येते संत हे देवाशी एकनिष्ठ होते. वेळा लक्षात. ज्ञानोबाराला तीर्थयात्रा करायला जायचं होतं. ज्ञानोबारा पंढरपूरला गेले आणि देवाला आपल्या मनातला विचार सांगितला, देवा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. देवानं सांगितलं, मग चांगली गोष्ट आहे ना माऊली, अरे पण सोबत कोणीतरी असलं पाहिजे ना. कोणाला नेतो सोबत? म्हणे नामदेवरायला नेऊ का? देवानं सांगितलं घेऊन जा ना. नामदेवराय तिथं नव्हते, ते वाळवंटात गेलेले होते. नामदेवरायकडे ज्ञानोबा आले म्हणले, नामदेवा मला तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. नामदेवराय म्हणले, माऊली चांगली गोष्ट आहे घेऊ. अरे पण सोबत तुला न्यायची इच्छा आहे. ते जमणार नाही म्हणले. का जमणार नाही? कालच देवाचं माझं असं ठरलेलं आहे, देवाला मला सोडून आणि मला देवाला सोडून करमतच नाही म्हणे. देवानं सांगितलं तू मला सोडून कुठे जायचं नाही आणि मी तुला सोडून कुठेच जाणार नाही, असं कालच आमचं ठरलं. खोटं वाटायला का तुम्हाला? चला म्हणले देवाकडे. आले ज्ञानोबाराय म्हणतात, देवा तीर्थयात्रेला जायचं. अरे मग जा ना. नामदेवरायला सोबत न्यावं म्हणतो. अरे मग घेऊन जा ना म्हणले, आहे का नाही. नामदेवराय म्हणले, देवा कधीपासून खोटं बोलायला शिकले? म्हणजे निवडून आल्यापासून, आहे का नाही. आधी सगळे खरंच बोलतात, असं करतो आणि तसं करतो, आहे का नाही. पुन्हा म्हणते तुम्ही कोण्या गावचेत बाबा, मला तर त्या गावात एवढं पडलंच नाही मतदान, तुम्ही भली मोठी मागणी करायला लागली, आहे का नाही. देवानं सांगितलं, नामदेवा वस्तू द्यायची का नाही द्यायची हे नेणाऱ्यावर अवलंबून नाही, देणाऱ्यावर अवलंबून नाही, न्यायला कोण आलेले त्याच्यावर अवलंबून आहे का नाही. उदाहरण सांगतात बघा गुरुरे स्वामीजी. एका मुलीचा मामा हायकोर्टात जज होता आणि मुलीची त्या भाषेचं लग्न झालं आणि मग घरच्यानं ठरवलं, सासरवाडीच्या आहे ना, गृहमंत्री बाईच्या हातात कारभार असल्यावर जरा जमत नाही की वळवळ करायला. बाईनं सांगितलं ह्या वर्षी दिवाळीला पाठवायचंच नाही म्हणले सुनबाईला. म्हणले ठरलं, झाडायचंच नाही म्हणले. तेवढ्यामध्ये मामीनं सांगितलं, म्हणले आपल्याला बी काही लेकरू बाळ नाही काय नाही, मला असं वाटायलं की भाषीला आणावं म्हणले दिवाळीला, आहे का नाही. मामा म्हणला उद्याच जातो. आणि ती आली ना लाल दिव्याची गाडी दारात, सगळं गाव गोळा झालं महाराज गाडीच्या मागं. एवढी मोठी गाडी नाही, एवढीशा खेड्यामध्ये आलीच कशी म्हणून लागली लोक, आहे का. जे पब्लिक जमली महाराज म्हणताना ह्याला तर वाटलं याच्या अंगाला. बरं पुढी एक पोलीसची गाडी आणि मागं एक पोलीसची गाडी. तशी संरक्षणाला ते हायकोर्टातला जज होता ना, हे म्हणलं आपण तर काय कोणाला शिवी बी दिलं नाही बा. म्हणलं आपली बायको तरी भांड कुदळे, पण बायाच्या भांडणाची कुठे एवढी मोठी केस होती का म्हणला. हां तरी बी महाराज थरथर कापत आलं. बाहेर बघितलं तर पोरीचा मामा दिसायला. म्हणला साहेब तुम्ही इथं आहो. मला बोलीला असतं तर मी पळू आलो असतो की म्हणणार, आहे का नाही. पळू आलो असतं तरी एवढी माझी हाल झाली नसते. म्हणला घरातून दारात येताना एवढी माझी हाल झाली. बरं काय काम आहे? काय नाही म्हणले, यंदा दिवाळीला भाषेला न्यावा म्हणालो. आहो घेऊन जा की म्हणला. मग मला फोन केला असतं तर मी घेऊन आलो असतो. सासू म्हणली इकडे म्हणली, काल काय ठरलं आपलं? अगं येडीस का काय म्हणला. काल काय ठरलं परवा काय ठरलं सांगू नको. न्याला कोण आले बघ,
पोरीचा मामा आहे हायकोर्टात जज आहे आणि आपले तिथं 3 मॅटर चालू आहेत मिटवायचेत का वाढवायचे ती म्हणली माय तिच्या संग मी बी जाते म्हणली आहे का नाही याला म्हणतात वस्तू द्यायची का नाही द्यायची आलं का लक्षात हे देणाऱ्यावर अवलंबून नसते न्यायला कोण आलेलं आहे याच्यावरती अवलंबून आहे विठ्ठला मला सांगायचा मुद्दा असा आहे नामदेवराय तयार झाले देवा तुझा आग्रह आहे म्हणून मी माऊलीच्या सोबत तीर्थयात्रेला जातो गड्या पण माझी सुद्धा एक आट आहे कोणती आट आहे मी अखंड तीर्थयात्रा करेन ज्ञानोबराय सांगतील तिथं जाईल त्यांच्याबरोबर साथ सोडणार नाही तुला वचन देतो पण ज्या देवाचे पाय जोडलेले नाहीत आणि ज्याचे कंबरावर हात ठेवलेले नाहीत कटेवरी हाता नाही ते देवाचे नगवीत याचे दर्शन जय हो नगवीत याचे दर्शन कटेवारी कर नाही रेखनी तयाचे दर्शन रेखनी तयाचे दर्शन कटेवरी कर नाही ज्या देवाचे नेघे मी तयाचे दर्शन नामदेवराय लिहितात नामदेवराय म्हणतात जे ज्याचे हात जोडलेले नाहीत त्याचं मी दर्शन घेणार नाही मला सांगायचं असे एवढे एकनिष्ठ नामदेवराय होते पूर्ण भारत भ्रमण केलं महाराज ज्ञानोबराच्या सोबत ज्या देवानं कंबरेवर हात ठेवलेले नाहीत त्याचं दर्शन घेणार नाही म्हणजे एवढी एकनिष्ठता नामदेवरायची त्याच परंपरेतले जगद्गुरू तुकाराम महाराज आहेत त्याच देवीचं वर्णन का करू लागलेले देवी असा शब्द का वापरला आणि जर वापरला असेल तर त्यांच्या एकनिष्ठतेमध्ये बाधा निर्माण होत नाहीये का विठ्ठला महापुरुषाचे चरित्र आहे संतांचे चरित्र आहेत महाराज त्यांनी आपली एकनिष्ठता सोडली नाही एक वेळेला त्यांनी मरण स्वीकारलेले गड्या पण ते एकनिष्ठच राहिले शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात घ्या प्रभू रामचंद्राचं चरित्र पहा तुम्ही रामायणामध्ये चला ज्यावेळेला रामचंद्राचं युद्ध सुरू झालं रावणाबरोबर अनेक वीर मारले गेले रावणाची आणि मग कुंभकर्णाला उठवलं आता लई उहापोह करीत नाही त्या कुंभकर्ण केवढा होता कसं पुरीकर बाबा लई रंग होतात महाराज विचारसागरच्या पा कुंभकर्णाला उठवलं कुंभकर्ण आला काही अशा हातानं मारले पायानं मारले असं चंगरीत वानर चालू होता असा मेलेल्या वानराचा ढिगल पडला उजव्या हाताने मारू लागलेला अशा हातामध्ये चंगरू मारू लागला वानर सगळीकडे दुर्गंध येऊ लागला मेलेल्या मड्याचा दुर्गंधच येत आहे ना दुर्गंध येऊ लागला अचानक दुर्गंध बाजूला गेला आणि सुगंध त्या ढिगाऱ्यातून येऊ लागला असं मॅसेज डिलीट केल्यावरच वरलं वानर डिलीट मारलं महाराज ज्याचा सुगंध यायला का नाही त्याला हाताला धरून वर उचललं त्याच्यात थोडा प्राण होता जीव होता घायल झालं होतं विचारलं कोण रे तू त्यानं सांगितलं मामा मी गंध मादन नाव आहे माझं हे सुगंध म्हणला मामा माझाच आहे मग सांग म्हणे तुला जगायचं का मरायचं ते म्हणला येडे आहेत का काय कोणाला मरा वाटत असते होय हो जगायचं म्हणे मग तुला जर जगायचं असेल तर फक्त तुझ्या तोंडातून एकदाच म्हण मी रावणाचा आहे तुझं मरण आता माझ्या हातात आहे तू जर म्हणालास मी रावणाचा आहे तर मी तुला जीवनदान देतो म्हणे त्यानं सांगितलं मामा आयुष्यभर भजन केलं म्हणलं मी रामाचा म्हणून आणि आता मरता मरता उगाच शेवटच्या श्वासाला कशाला रावणाचं नाव घेऊन बाटू म्हणला याला एकनिष्ठता म्हणतात पडता जड भारी हो पडता जड भारी जड भारी नेमा नटळी निर्धार लक्षात घ्या त्यानं सांगितलं मामा मला जगायचं आहे
मन म्हणे मग रावणाचं तुला जीवनदान देतो, कारण तुझं मरण आता माझ्या हातात आहे. ते म्हणला येडेत का काय, आयुष्यभर भजन केलं म्हणला, माळकरी माणूस मी, उभा गण लावणारा, कधी कोणाला दुखिलं नाही, शिवी दिली नाही, कधी भांडलो नाही म्हणला, इतकेच द्या आणि तितकेच द्या म्हणून सेवा करणारा माणूस आहे म्हणे मी. आणि तुम्ही मला आता रावणाचं म्हणून मरायला जगायला सांगायला म्हणणार नाही म्हणे. पुन्हा दाबलं, नाका तोंडातून चळचळ चळचळ रक्त निघालं. महाराज घायल झालो, मान टाकून दिली, मेलं नाही, पुन्हा ढिलं सोडलं. बघ अजून वेळ आहे, बघ म्हणत असलं असतं मन एकदा रावणाचं आहे, तुला जीवनदान देतो. ते म्हणला तकलीफ झाली म्हणून आरडलो म्हणला, पण मी रावणाचं म्हणून जगायला तयार नाही म्हणला. पुन्हा दाबलं, मुंडी मुरगाळी मारा, कडकड कडकड हाडं वाढले, मेलं ते वानर, जगलं नाही, मेलं. मला सांगायचा मुद्दा असा आहे, ते कोणाचं म्हणून मेलं? रामाचं म्हणून मेलं. त्याला जगायला चान्स होता का नाही? होता. कोणाचं म्हणावं लागू लागलं? फक्त रामाचं म्हणण्याऐवजी मी रावणाचं एवढं जर म्हणलं असतं ते वानर जगलं असतं. पण त्या वानरानं जीवन नाकारलं, मरण स्वीकारलं. याचा धरीला अभिमान, याचा धरीला अभिमान करीन आपुले जतन. आहे का नाही? तुकाराम सांगायचा मुद्दा असा आहे की त्याने मरण स्वीकारलं, पण ते रामाचं म्हणूनच मेलं, रावणाचं म्हणून जगलं नाही. एवढं ते एकनिष्ठ होतं म्हणून त्याचा पुराणामध्ये उल्लेख केला गेला. आपला उल्लेख का होत नाही त्याचं कारण असं आहे, आता समजा आपल्याला थंडी ताप झाला आणि घरच्याने आपल्याला दवाखान्यात नेलं, डॉक्टरनं तपासलं, परभणीच्या डॉक्टरनं सांगितलं इथं इलाज होत नाही, तुम्ही ह्याला हलवा. हलवा म्हणजे नांदेडला नाही, आहे का नाही? मग नांदेडला म्हणा संभाजीनगरला नेलं, तिथं आपल्या टेस्ट वगैरे केल्या आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं जगण्याची संधी एकदा जगू शकते हे, पण ह्याच्या गळ्यात कपाळाला गंध दिसायला आणि गळ्यात टप्पूचे टप्पू माळ दिसायला लागलेली. हे माळकरी माणूस आहे म्हणला, सांप्रदायिक सेवा करणारा माणूस आहे, ह्याला एक करावं लागते म्हणला, ही माळ काढून टाकावं लागते आणि उद्यापासून ह्याला पांढरे बटाटे चालू करावं लागते. काय करतो ना आपण? बोला, काय करतो ना आपण? पांढरा बटाटा चालू करतो. खरं तरी बोलावं माणसाने, कीर्तनात खरं बोलले ते. पांढरा बटाटा आपण चालू करतो म्हणून आपला पुराणामध्ये उल्लेख होत नाही. विठ्ठला हे झालं संतांचं जीवन. महापुरुषाचंही जीवन तुम्ही बघा, एक निष्ठ होते महाराज महापुरुष सुद्धा. आणि म्हणून इतिहास रचला गेला. छत्रपती शिवाजी महाराज असेल, अहिल्यादेवी होळकर असेल, महाराणा प्रताप, हाताखाली जे माणसं होते सोबत चालणारे एकनिष्ठ माणसं होते महाराज. फितूर नाही झाले, ते फुटले नाहीत, पक्ष बदलले नाहीत. आता तर 5 वर्षाची निवडणूक होस तर एकदा आमदार होऊ द्या ना, त्याचं त्यालाही कळत नाही मी किती पक्षात जाऊन आलो ते, आहे का नाही? असे कार्यकर्तेच महाराज कोण्या पक्षात, कोण्याही पक्षाचे झेंडे घेऊ फिरायले, तर आमदाराचं काय घेऊन बसले. कोण्याही पक्षाची गाडी येऊ त्याच्या गळ्यात रुमाल हायच, आहे का नाही? एकनिष्ठ राहिलं नाही ना, आहे का नाही? म्हणून उल्लेख होत नाही, म्हणून त्याची नोंद घेत नाही इतिहास. विठ्ठला
कर्मवीर भाऊराव पाटलाचा इतिहास सांगितला जातो इतिहासकारांनी. कर्मवीर भाऊराव पाटील शाळा खुल्ली होती अनाथ लेकरायला. आता झालेत ना अनाथ मुलायला बरेच. सगळ्याच संस्थेमध्ये जवळजवळ मोफत प्रवेश आहे. माझ्याही संस्थेमध्ये अनाथ लेकरायला मोफत प्रवेश आहे, पण अनाथच भेटलत महाराज आहे का नाही. मग अनाथ लेकरासाठी शाळा खोलली. ती शाळा चालवायची कशी. अनाथ म्हणल्यावर त्याचे मायबाप डोनेशन थोडंच देणार येतात. आम्हाला डोनेशन देतात ना पोटा पाण्यापुरतं त्याची. अनाथ म्हणल्याच्या नंतर मग ती शाळा चालवायची कशी. मग मुष्टीफंड योजना त्याने चालू केली. प्रत्येक घरून मुठभर धान्य आणायचं. त्या घरातले लोकही उपाशी राहिले नाही पाहिजेत आणि आपल्या शाळेतले विद्यार्थी बी जगले पाहिजेत, असं त्याचं नियोजन. कर्मवीर भाऊराव पाटील मुष्टीफंड योजना. मोठ धान्य जमा करू लागले. आपला अनाथ आश्रमचं एकनिष्ठतेबद्दल सांगायला मी. कशी असते एकनिष्ठता. एका श्रीमंत माणसाच्या घरी गेले. त्याने सांगितलं, भाऊराव अहो इथं तिथं मोठ धान्य मागण्यापेक्षा सगळी शाळा चलन एवढं मी एकटाच देतो ना म्हणे तुम्हाला. माझ्यासारखं म्हणलं असतं. ऐका ना. ते म्हणले काय हरकत नाही. तुमच्या शाळेचं काय नाव आहे. ते म्हणलं छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव दिलेलं म्हणलं शाळेला. ते म्हणलं मग असं कर, शिवाजी महाराजाचं नाव काढ आणि त्या शाळेवर माझं नाव टाक. एकटा शाळा चालितो म्हणला. कर्मवीर भाऊराव पाटलानं सांगितलं, अरे मी मुठमुठ धान्य मागून मरल, एक वेळेला मी जन्म दिलेल्या बापाचं नाव बदलेल, पण मी शाळेला दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव बदलणार नाही. म्हणून त्याची इतिहासामध्ये नोंद आहे. आज जे कीर्तनात त्याच्याबद्दल बोलल्या जाते का नाही, कर्मवीर भाऊराव पाटलाबद्दल का बोलल्या जाते, का सांगायला मी येडेत का तुम्ही. मी येडा आहे का तुम्हाला सांगाय. तुम्ही येडेत का कामधंदे सोडून ऐकायला. नोंद का घेतल्या गेली त्याची इतिहासकारांनी. त्याचं कारण ते एकनिष्ठ होते. विठ्ठला ज्याच्या जीवनामध्ये निष्ठा असते त्या निष्ठेच्या पोटी स्वार्थ दडलेला नसतो. लक्षात घ्या. नाही तर स्वार्थी माणसं बी निष्ठा दाखवतात बरं का. आपल्याजवळ जेव्हा काहीच नसते तेव्हा आपली बी परकी असते दापा. आणि जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा मग त्याची निष्ठा. महाराज म्हणते तेच आम्ही करतो. बाबा 2-4 वर्षाखाली तर दिसणं गेलास. महाराजानं काहीतरी कांड केलं, कोणचं पोरगं पळून गेलं तर महाराजाला जेलमध्ये घालायची तयारी होती तुझी. महाराज म्हणते तसंच आम्ही करतो आहे का नाही. काय निष्ठा नाही, हे स्वार्थ दडलेला. निष्ठा कशी असते सांगतो तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजाचं मोगलाईसोबत युद्ध झालं. युद्ध झाल्याच्या नंतर बरेचसे मावळे ही काही मेले, काहीचे हात तुटले, काहीचे पाय तुटले. शिवाजी महाराज निघाले ना घरोघर. जे जे मावळे होते युद्धात मदतीला त्याच्याकडे. मग असं कोणता मावळा बाहेर बसलेला, कोणता पटांगणात एका मावळ्याला कळालं वा महाराज येऊ लागलेले. मग तो मावळा असा दारात बसलेला होता बाजीवर आपल्या अंगणामध्ये. आलं का लक्षात. त्याचे दोन्ही हात युद्धामध्ये तुटले होते. रडू लागला. शिवाजी महाराजाला पाहिलं, रडू लागला. शिवाजी महाराज जवळ आले. सगळे त्याच्या घरचे, वाड्यातले, गावातले सगळे जमा झालेले. आता महाराष्ट्राचा राजा आलेला आहे. सगळे जमलेले होते. महाराजांनी विचारलं, तुझे हात तुटले म्हणून रडायला का रे बाबा. नाही महाराज, आता तुझ्या परिवाराचं कसं होईल, तो परिवार कसा जगेल म्हणून तुला रडू येतंय का. अरे महाराष्ट्राचा राजा आहे ना म्हणे मी, आहे का नाही, तुझ्या पाठीशी उभा, कशाची कमी पडू देणार नाही तुला. तुला रडायला काय झालं. त्या मावळ्यानं सांगितलं, राजे अरे युद्धात माझे दोन्ही हात तुटले म्हणून मी रडत नाहीये. माझा परिवार उपाशी राहील म्हणूनही मी रडत नाहीये. पण महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज माझ्या दारात उभा असताना मी माझ्या हाताने त्यांना मुजरा करू शकत नाहीये. हे किती मोठं माझं दुर्दैव आहे. म्हणून मी रडू लागलेलो आहे. याला निष्ठा म्हणतात. अलग लक्षात. आणि अशी ज्याची निष्ठा असते त्याच्या निष्ठेमध्ये स्वार्थ येत नाही. लक्षात घ्या. विठ्ठला विठ्ठला. ज्याच्या निष्ठेमध्ये स्वार्थ नसतो, आज नाही तर उद्या मरणाच्या शेवटी त्याची निष्ठा ही फल देत असते. किती फाटका माणूस असू द्या, किती दरिद्री असू द्या, हो किती समाजाने त्याला वाळीत टाकलेला असू द्या, एकनिष्ठ माणूस असेल, महाराज परमात्मा त्याच्या निष्ठेचा विचार करतोच. करावाच लागतो देवाला त्याच्या निष्ठेचा विचार. श्रीमद भागवतामध्ये उदाहरण आहे. कंस महाराजाचं चंदन घासणारी होती. आलं का लक्षात. कुब्जा दासी.
कोणी बोलत नव्हतं तिला, आहे का नाही? कुठं जन्म झालेला आहे माहीत नाही म्हणली देवा माझा. पण ज्यावेळेला मी डोळे उघडले त्यावेळेला स्वतःला मी कंस महाराजाच्या महालाच्या दरवाजावर पाहिलं. माझं हे शरीर वाकडं आहे, अमंगल आहे. शरीरावरचा हात चमडा काळा कुट्ट झालेला आहे. वास येतो माझ्या शरीराचा, दुर्गंध येते. कोणी माझ्यासोबत बोलत नाही. पण एक अलौकिकता मात्र तुझ्या कृपेने खूप चांगली आहे देवा. माझ्या हाताने घातलेलं हे चंदन मात्र कंस महाराजांना खूप आवडतं. आणि आज माझी इच्छा आहे, जेव्हा कंस महाराजांना हे चंदन आवडतं असं मला कळालं तेव्हापासून माझी एकच इच्छा होती की देवाने माझ्या हाताने मरेपर्यंत एकदा तरी चंदन लावून घ्यावं. मला देवाला चंदन लावण्याची संधी मिळावी असं मला वाटत होतं. पण देवा तुझ्याजवळ मला कोणी जाऊ देत नव्हतं. आज माझी इच्छा आहे, खूप दिवसाची निष्ठा ही फलीभूत होत आहे. चंदन लावू का तुला? आणि मग देवाने चंदन तेल लावून घेतलं. का सांगायलो? निष्ठा ही फलीभूत होतच असते. विठ्ठला संपूर्ण संप्रदायाला नवे त्रिलोकाला आधार असणारं जगद्गुरु तुकाराम महाराज वाङ्मय ते तुकोबारा आज देवीचं वर्णन करू लागले. देवाचे भक्त तुकाराम महाराज आहे का नाही? तुकाराम महाराज म्हणतात, एक धरिला चित्ती जय हो. आम्ही रखमाईचा पती, आम्ही रखमाईचा पती, आम्ही रखमाईचा पती. एक धरिला चित्ती आम्ही रखमाईचा पती, आम्ही रखमाईचा पती, आम्ही धरिला चित्ती आणि आम्ही रकुमाईचा पती. म्हणजे सांगायचं तात्पर्य असे, तुकाराम महाराज ही देवाची एकनिष्ठ भक्त होते. किती एकनिष्ठ होते? तुकाराम महाराज म्हणतात, दुसऱ्या देवाची स्तुती आमच्या मुखातून सहज जरी घडली, जाणून बुजून केली नाही, सहज जरी घडली तरी आम्हाला पाप लागेल. आणि ते सामान्य पाप नाही, ते ब्रह्महत्येचं पाप लागेल म्हणतात. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगा. एवढी एकनिष्ठ भक्त निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, निष्काम विठ्ठल निष्काम निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, निष्काम निष्काम विठ्ठल विश्वास. पाहुन आस अनिकाची, पाहुन आस, पाहुन आस, पाहुन आस अनिकाची, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास.
निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नैयास अनिकाची किंवा जरीही आकाश वर पडो पाही ब्रह्मगोळ भंगा जाई त्रिवड वनवानळ खाई तरी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. याला म्हणतात एकनिष्ठता. तुकाराम महाराज म्हणतात अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगा दुसऱ्याची सहज जरी स्तुती. आम्ही नामाचे धारक आम्ही नामाचे धारक नामाचे धारक नेनो प्रकार आणि सर्व भावी एक विठ्ठलची प्रमाण ही एकनिष्ठता आहे. तुकाराम महाराज एवढे एकनिष्ठ होते तर तुकाराम महाराज देवीचं नाव का घेऊ लागले. कुळीची हे कुळदेवी इथं आपल्यामध्ये देवीचं जर नाव घेतात तर एकनिष्ठता भंग होत नाही का. आलं का लक्षात. एकाच स्त्रीने दोन पती ठेवल्यासारखं आहे का नाही का नाही. देवीचे वर्णन करायला लागले इकडे हे प्रमाण आहेत इकडे हे प्रमाण आहेत म्हणजे असं कसं आहे का नाही. तर त्याचं उत्तर देत असताना तुकाराम महाराज म्हणतात बाबा देवी म्हणजे देवी नाही. कारण संतांनी देवाचं जे वर्णन केलेलं आहे गुणगान केलेलं आहे हे तीनही लिंगात केलेलं आहे. पुल्लिंगामध्येही केलेलं आहे स्त्रीलिंगातही केलेलं आहे नपुसकलिंगातही. सुंदर ते ध्यान ते हा प्रत्यय नपुसकलिंग वाचक आहेत. आलं का लक्षात. ते हा प्रत्यय नपुसकलिंगाचा वाचक आहे. आणि रूप पाहता लोचनी ह्या बघा तो हा विठ्ठल बरवा तो आणि हा प्रत्यय का नाही हा पुल्लिंगाचं वाचक आहे. आलं का लक्षात. तो हे सर्वनाम नेहमी व्यवहित म्हणजे दूरच्या वस्तूचं परोक्ष ज्ञान करून देत असते. आणि हा हे सर्वनाम आहे का नाही हे नेहमी अव्यवहित वस्तूचं म्हणजे जवळच्या वस्तूचं परोक्ष आणि अपरोक्ष असं दोन्ही प्रकारचं ज्ञान करून देत आहे. तो आणि हा हे सर्वनाम जे आहे हे सर्वनामाने पुल्लिंगाचा बोध होतो म्हणजे पुल्लिंगामध्ये वर्णन केलं आहे. ये ग विठाबाई माझे पंढरीची आई आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाढी हो. आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाढी हो. आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाढी हो. आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची हो. कधी देवता शोभे वाळवंटी हो. देवता शोभे वाळवंटी. कधी देवता शोभे वाळवंटी हो. जनार्दनी अंबाऊ बी कर ठेवणी कधी हो. जनार्दनी अंबाऊ बी कर ठेवणी कधी हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी एकनाथ महाराज लिहितात. एकनाथ महाराजांनी या अभंगामध्ये जी देवीचं वर्णन केले का नाही ती देवी म्हणजे दुसरी तिसरी कोण नाही. आषाढीन कार्तिकीला कुठं जत्रा कुठं भरती यात्रा होय. तुझ्या गोंधळाची दाटी हो पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. कोणापुढे पुंडलिक राहील का नाही. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणे कोणाचं वर्णन नाही.
पांडुरंगाचं वर्णन आहे. केलं रूपक देवीचं पण वर्णन केलं पांडुरंगाचं. म्हणून एकनिष्ठतेमध्ये बाधा निर्माण होत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आमच्या कुळाचं कुलदैवत असणं कुळदेवी केली ठावी संतांनी. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या कुळाच कुलदेवत असणारी जी देवी आहे ना, पंढरीशी पांडुरंगाचं विठ्ठलाचं यथार्थ स्वरूपाचं ज्ञान आम्हाला कोणी करून दिलं असेल तर ते संतांनी करून दिलं. लक्षात घ्या, संताशिवाय माणसाला देव कळत नाही. बरं, माणसं अनेक वेळेला विज्ञानवादी लोक प्रश्नही करतात की संतांच्या पाया पडण्यापेक्षा संत तर देवाजवळच नेतात जीवाला. मग डायरेक्ट हा जीव जर देवाच्या जवळ गेला तर मधात संतांची जी काय सेवा करण्याचा जो काय अवधी आहे, वेळ आहे, तेवढा वेळ वाचेल ना. डायरेक्ट देवाजवळ गेल्यावर देव आपला स्वीकार करत नाही. महाराज कसा करत नाही समजा, हिवाळ्याचे दिवस आहेत, सकाळी सकाळी लहान लेकरू आईनं असं अंगणात खेळायला सोडलं. पांढरं मातोडं पहिल्या गच्ची हे गट्टू बिट्टू नव्हते. जुन्या काळातलं उदाहरण आहे, आमच्या काळातलं नाही लक्षात आलं का, जेवण करून जा. मग गट्टू बिट्टू नव्हते तर पांढऱ्या असं मातोड्यानं असं लेकरू भरलं. बापानं आंघोळ केली, बाप देवाचं दर्शनाला निघाला. दाजी दर्शनाला निघाल्याबरोबर त्यानं अंगणात लेकरू पाहिलं. आता हिवाळ्यातलं लेकरू पांढऱ्या फुफुट्यानं भरलेलं सुंदर दिसते आहे का नाही. गंगा यमुना अशा वाहतात नाकातून, हिरवागार शेंबूड आलेलं लेकराला. आणि असं ते लेकरू अंगणात पाहिलं बापानं. बाप म्हणला बाळ्या चल 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 चल. लेकरू आलं किंवा आता बापाच्या जवळ, बापानं हात केली की लेकरू निघालं. बापानं बघितलं लेकरू तर फार घाणीनं भरलेलं आहे. जवळ गेल्याबरोबर बाप म्हणला ए हट. गेला बाप एकटाच दर्शनाला. ते हट म्हणलेलं लेकराला कळलं नाही, पण त्याच्या माईनं ऐकलं ना ते किचनमध्ये. तिनं सगळं काम महाराज बाजूला सोडलं. बापाची दिनाळपट्टी नाही काढली, काम बाजूला सोडलं, लेकराला उचललं, शर्ट काढलं, बाथरूममध्ये नेलं, गरम पाण्यानं आंघोळ घातली, जॉन्सन बेबी साबण लावला त्याला. आमच्या काळात नव्हता पण आता निघालाय म्हणून सांगायचं. आता कुठं आपल्याला बाथरूममध्ये दिसला तर आपण बी लावून घेत असतो भानदास महाराज. आपल्या काळात नव्हता आणि आपण लेकरूच आहेत की, लोकांसाठी नाही मग आपल्या आईसाठी. मग ते जॉन्सन बेबी लावला, नव्या कोऱ्या टॉवेलला अंग पुसलं आणि मग असं सुंदर मेकअप केलं. आपा असं सुंदर दिसू लागलं. इतकं देखणं तसं कोणी इथं मीच आहे समजा. असं काहून हसले तुम्ही? असं सुंदर दिसू लागलं म्हणता नवा ड्रेस घातला आणि माईनं मेकअप केल्यावर दिष्ट लागन म्हणून एक काजळाचा टिपका त्याच्या गालावर द्याला.
माया माईनं मला कधी काजळ लावलं नाही, कारण देवानं डबेचे डबे ओतलेले होते पहिलेच. आलं का लक्षात? मग ते त्याच्यासाठी दूषण होतं, पण त्या काजळ्याच्या टिपक्यामुळे ते लेकरू असं उठावदार दिसू लागलं. अरे रे रे रे, कोणालाही वाटू लागलं मुकाच घ्यावा. ते माईने ते लेकरू असं बाहेर अंगणात सोडलं मेकअप करून. आलं का लक्षात? बाप दर्शन करून अर्ध्या तासानं पावन तासानं घरी आला आणि लेकराकडं बघितलं आणि बाप लेकराला म्हणू लागला, अरे बाळा चल 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 चल, अरे कसा होतास तू आणि काय झालास तू. अरे बाप रे. गेले का ते लेकरू? हट म्हणला, अब हमें आपकी जरूरत नहीं, हम तो हमारी मम्मी के पास रहने वाले. बस. लेकरू जरासं घाणीनं भरलेलं होतं तर बापानं त्याचा स्वीकार केला नाही. हा जीव काय कमी घाणीनं भरलेला नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, अहंता, ममता, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, किती विकार महाराज विचारसागरांनी वर्णन केलेले. आलं का लक्षात? एवढ्या ह्या घाणीनं भरलेला हा जीव डायरेक्ट देवाच्या जवळ गेल्या. तुम्हाला वाटेल देव स्वीकार करील ह्याचा? प्राप्तीशी उपाय धरावे संताची टीप. संतांना शरण गेला तर जीवाचं कल्याण होणार. संत चुकवे जन्म पंथी संत जन्म 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 देती संत चुकवी जन्म पंक्ती. माय बापा परिस थोर माय बापा परिस थोर वेदशास्त्री हा निर्धार वेदशास्त्री हा निर्धार. माय बाप जन्म देती माय बाप जन्म देती संत चुकवी जन्म पंक्ती. विठाला विठाला. संतांनी एकदा स्वीकार केला रे केला. किती पाप केलेला जीव असू द्या. तुम्ही म्हणता महाराज जीव घाणीनं भरलेला आहे म्हणून देवाने त्याचा स्वीकार केला नाही, ठीक आहे,
पण जर जीव घाणेनं भरलेला असेल आणि संतांच्या मार्फत गेल्यावर देव स्वीकार करीलच याची काय शाश्वती नाही. पुरानं भरले महाराज पुरा. पंढरीनाथ हो हो ललाटाचा पाळी पंढरीनाथ काळी पंढरीनाथ लळाच्या काळी पंढरीनाथ लळाच्या तरी तिच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा. त्यांचा लक्षात घ्या, कितीही पाप केलेला जीव असू द्या, एकदा संतानं फाईल हातात घेतली की निकाल कोणाच्या बाजूला लागते? आपल्याच बाजूला, जीवाच्या बाजूनच निकाल लागला पाहिजे. अलग कोणाचाही अपराध करू द्या, सामान्य जीवाचा अपराध करील आणि संत त्याला मुक्त करतील, यात काय नावाला आहे. त्यांनी संतांचा बी अपराध करू द्या. एकनाथ महाराजाच्या घरामध्ये अलग लक्षात बायकोच्या पाठीवर बसलो होतं की ते माणूस वाढता अलग लक्षात. अपराध केला नव्हता का त्यानं? नरकात घातलं का नाथ महाराजांनी त्याला? अरे मुक्त केलं त्याला. अलग लक्षात 108 वेळा येऊन अंगावर थुंकला होता, मुक्त केलं. लक्षात घ्या, संतांचा अपराध केलेला होता पण संतांचे पाय धरले, मुक्त झाला. याच्या पलीकडे जाऊन सांगू, देवाचा जरी अपराध केला असेल आणि संतांच्या मार्फत गेला असेल, देवाला आपले शब्द मागं घ्यावे लागले आणि संतांच्या मार्फत आले म्हणून त्याला मुक्त करावं लागलं. लक्षात घ्या, इंद्राच्या दरबारातला कावळा जयंत सीतामाईची डाव्या डोळ्यानं सीतामाईकडं वाईट नजरेनं बघू लागला. देवानं काडी मागं फेकली, खलासच करतो म्हणले ह्या कावळ्याला. सगळीकडे हिंडलं की हो, कुठं नाही हिंडलं. आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री सगळी नाही बा म्हणले, आम्ही नाही सोडू शकत. तिले मोठ्या साहेबाचा बाण आलेला आहे म्हणले तुझ्या मागं. स्वर्गात गेला. इंद्र म्हणला, अरे घाबरा, काय झालं? म्हणला, मागं बाण सुटलाय. सुटू दे. कुठला बाण आहे? म्हणला, खालून आलेला आहे. मृत्यू आर्मी स्वर्गाचा राजा आहे म्हणला इंद्र. ते म्हणला, बाण कोणाचा आहे ते तर ऐका की. अरे कोणाचा बी बाण असू दे म्हणला, खालून आला. त्याला वाटलं मरक्या माणसानं छान काय आपल्यासारख्या. खालून आलेला आहे ना, मग मी स्वर्गाचा राजा आहे म्हणला. अरे इंद्रा म्हणला, बाण तर आई कोणाचा आहे? म्हणला, कोणाचा आहे? म्हणला, राजा रामचंद्राचा आहे. त्यानं सांगितलं. अरे बापरे म्हणला, ते तर माझ्या बापाचा बाप आहे म्हणला, आपण नाही तुला वाचू शकत. कोणीच सोडलं नाही. शेवटी नारदाचे पाय धरले. याचसाठी संत पाहे सेवावे, याचसाठी संत पाहे सेवावे, याचसाठी संत पाहे सेवावे, याचसाठी संत पाहे सेवावे. याचसाठी संत पाय हे सेवावे, तरीच तरावे तुका म्हणे. आहे का नाही? जीव ओवाळून टाकावा असे एका चढी एक प्रमाण व्हायलेत महाराज. प्रमाण गोड म्हणायलेत, याच्यासाठी जीव ओवाळून टाकावा असं म्हणत नाही. प्रमाण मार्मिक व्हायलेत. अलग लक्षात, प्रमाण गोड बी व्हा आणि ते मार्मिक बी व्हा. अलग लक्षात. नाही तर उगं देवाविषयी बोलायलो आणि देवाची द्वारी म्हणायले. अरे तुला पाठायते म्हणून नको, जे महाराजाला पाहिजे ते म्हण. आहे का नाही? विठ्ठला मार्मिक प्रमाण आपल्या परभणी जिल्ह्यात पाठपाठांतर असते भजण्याचं. अलग लक्षात. नाही तर उगं भाड्यानं आणलेल्या भजण्याचं जमत नसते. ते भाड्यानं मड्यापुढे रडायला लावलेल्या भजण्यावाली बायासारखं काम आहे. मार्मिक प्रमाण आहे, मार्मिक. आहे का नाही? याचसाठी संत पाय हे सेवावे. देवाचा अपराध केला होता जयंतानं. अलग लक्षात. कावळ्याचं रूप घेऊन आला होता. देवाचा अपराध केला होता. नारदाचे पाय धरले. नारदा वाचवावं लागते राव म्हणला. सगळीकडे हिंडून आलो पण कोणीच माझं काम करी नाही म्हणला.
स्वर्गात नाही म्हणला मी बी काय सामान्य माणूस नाही, 100 जन्म पुण्य केलेले म्हणला मी बी, थोडं नाही काही नाही लक्षात. भजन करता करता आपले पाप व्हायलेत, 100 जन्म पुण्य केलं तरी बी पाप घडलं, सामान्य गोष्ट नाही ना. आलं का लक्षात. 100 जन्म पुण्य केलं होतं म्हणला, स्वर्गात गेलतो, नजर चुकीनं पाप झालं म्हणला. कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा, काम क्रोधाच्या हारी गेल्यामुळं पाप झालं. सीतामाईचा अपराध केला, तुझ्याशिवाय आता मला कोणी सोडू शकत नाही. नारदानं सांगितलं, हे बघ ज्याचा अपराध केलास का नाही त्याचे पाय धर. ते म्हणलं आता जमला का जोड. अरे मागं बाण फिरायला म्हणलं मया म्हणून मी इकडे तिकडे हिंडायलो, आणि आता तू त्याच्या जवळच धडायलास म्हणजे आणखीन मारायला सोपं करायलास. मी सांगायलो ना म्हणले आहे का नाही, मी फाईल हातात घेतली का नाही, तू जाय म्हणले. तुम्ही ते सोबत चला की म्हणला, मेलं तर संगच मरू दोघं बी मग, आहे का नाही. तू होतं खरी म्हणले पुढं, आहे का नाही. अजून 1 वाजायला टाईम मी यालोच म्हणले मागून. महाराज आले किंवा पुढे ना आल्याबरोबर ते देवानं बघितलं, अरे म्हणले हेनं तर अपराध केला होता आणि हे तर इथं दिसायला लागलेलं आहे का नाही. लगेच मागं फाईल घेऊन नारद महर्षी आले. काय चुकलं म्हणले देवा ह्याचं, असं चुकलं म्हणले, हे ना अपराध केला. अहो तुम्ही मानवाचं रूप घेऊन आले, हे कावळ्याचं रूप घेऊन आले, हे काही देव नाही तुम्ही काही देव नाहीत म्हणले. आता सामान्य दृष्टीने हे ना तुमच्याकडे बघितलं म्हणलं म्हणून अपराध झाला, पण आता मी मध्यस्थीला आलेलो आहे, तुम्हाला अपराध क्षमा करावा लागणार आहे. देवानं सांगितलं मी एकवचनी आहे, एक बाणी आहे, एक पत्नी आहे, सोडलेला बाण वापस फिरत नाही, ह्याचा एक डोळा उडीतो म्हणली. आणि मग ज्या डोळ्यानं वाईट नजरेनं बघितलं होतं का नाही ते डोळा उडवायचा ठरीला. आणि तसं जर आता असतं तर तेच नियम जर आता कलियुगात लागू झाला असता तर म्हणायलो, आहे का नाही, राहिले असते का डोळे माणसायला. आलं का लक्षात. महाराज एक डोळा उडीला आणि त्याला माफ केलं कावळ्याला, पण ते बी कावळा होता महाराज, सामान्य होतं का ते बी. आलं बगळा असल्या तरी वेगळे, कावळा होता. कावळा म्हणला माफ केलं म्हणला, मग लोक मयाकडे बघून म्हणते ना ते एक डोळ्याचं आहे का नाही, एक डोळ्याचं ते त्यानं मागा सीतामाईचा अपमान केला होता म्हणला वाईट नजरेनं. असं लोक म्हणतेनच का नाही. जरी तुम्ही मला सोडलं हो, माझा एक डोळा उडीला आणि मला जीव, त्याच्यापेक्षा मारला असतं तर जमलं असतं की म्हणलं. जाता जाता म्हणला कावळा. प्रभू म्हणले काय नाही हो म्हणला देवा, मी कुठं काय म्हणलो. आलं काहीतरी म्हणलास म्हणले. मग म्हणला देवा तुम्ही मला मारलं असतं तर बरं झालं असतं म्हणलं. जिवंत ठेवून किती मोठी हानी केली म्हणलं. हे निर्लज्ज जीवन कसं जगू. देवानं सांगितलं आयुष्यभर जरी लोकांना तुला नावं ठेवली, मेल्याच्या नंतर तुझ्याशिवाय त्या लोकांना मुक्ती मिळणार नाही, ह्या माझा तुला आशीर्वाद आहे म्हणून. अंगीकार त्यांचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार त्यांचा केला नारायण, अंगीकार त्यांचा केला नारायण. अंगीकार त्याचा केला नारायणी, निंदतेही तेनी वंदे केली. निंदक होता महाराज कावळा, वाईट दृष्टीने बघत होता. पण आज मेलेल्या माणसाचा पिंड कावळ्यानं उचलला तर त्याला मोक्ष आहे. कावळात लागतंय ते काय भाड्यानं येत नाही. पुन्हा भजने येतात महाराज. आमच्यासारख्याला फोन केला, महाराज एवढे एवढे देतो, एवढे एवढे भजने आणा. आमच्या संस्थेतले कंपनीत आम्ही दुसऱ्या संस्थेत भाड्यानं भजनी येतात. भाड्यानं कावळा भेटत नाही, लक्षात घ्या. विठाला हॅलो कशाची पावर आहे. अपराध केला नव्हता का कावळ्यानं, आपल्यापेक्षा मोठा अपराध केला होता. हो, सीतामाईवर त्यानं वाईट नजर ठेवली होती, एवढा मोठा अपराध केला होता. पण नारद महर्षीनं मध्यस्थी केली, पाय धरले. परिणाम 1-1 आणि 2-2 तास महाराज कावळ्याची वाट बघत बसावं लागते जमलेल्या लोकायला. हो, कायाचा परिणाम आहे. संतांची पाय धरले. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या कुळाचं कुळदैवत असणारी जी देवी आहे
त्या देवीच्या यथार्थ स्वरूपाची ओळख आम्हाला संतांनी करून दिली. कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी विठोबा रखुमाई. एकदा अशीच वाळवंटात सभा भरली, सगळे संत जमा झाले. संत एकांती बैसले आहे का नाही, सर्व सिद्धांत शोधिले. मग ठरवलं बाबा हे एवढे संत आहेत, पण ह्याच्यातला पक्का संत कोणता आणि कच्चा कोणता ठरवू. मग ते ठरवण्याचा मान दिला गोरोबा काकाल. ते कुंभार होते आणि त्याच्याकडे थापटी असते, हाणून बघते ते कोणचं कच्चं मोडकं आणि कोणतं पक्क. सगळ्याच्या डोक्यावर मारली. नामदेवराय जरा उशीर आले आणि त्याच्या डोक्या हाणाच्या टायमाला जीव पळकाड आर म्हणले गायबाने हो 24 तास देवाच्या संग राहतो. मया डोसक्यावर थापटा हाणून बघायला तो कच्चा आहे का पक्का. सगळ्या संतांनी जाहीरच केलं की हो देवाच्या जवळ राहून हे पक्कच आहे कच्चच आहे म्हणले आहे का नाही. काय नाही काहीच येत नाही म्हणले, फक्त मोठ्या माणसाजवळ राहताय म्हणले आहे का नाही. आणि टाईट कपडे घालताय बस, बाकी कोणचा श्लोक येत नाही. कोणचं प्रमाण म्हणलं तर त्याला द्रौपदी वेगळ्याच अभंगाचं लावतंय, काही येत नाही म्हणले. कच्चं ठरवलं. नामदेवराय देवाजवळ गेले. देवा म्हणले तू सांग बरं, मी 24 तास तुझ्याजवळ राहतो, आलं का लक्षात. आणि तुझ्याशिवाय मला करमत नाही, माझ्याशिवाय तुला करमत नाही. मला संताने कच्चं ठरलं आणता, तूच सांग मी कच्चा आहे का. देवानं सांगितलं हो तू कच्चा आहेस बाबा. हे ऐकलं तर त्याचे 4 इंडिकेटर लागले अनिल भाऊ, पुढची बिन मागची बिन. देवा अरे 24 तास तू या सांग हो म्हणले तू कच्चा आहेस. मला काय करावं लागेल. तुला संताजवळ जावं लागतं. मुक्काम दर मुक्काम केला. नावड्या नागनाथला आले. विसोबा खेचर होते. नागनाथाच्या पिंडीवर पाय ठेवून बसली होती विसोबा खेचर. नामदेवराने बघितलं आणि म्हणले बापा अरे हे म्हातारं तर लयच येडपट दिसायला. ह्याच्यापेक्षा तर लहान लहान लेकरं म्हणला ते नंदीवर तरी बसतेत म्हणला महादेवाचे. हे तर महादेवाच्या डोसक्यावर पाय ठेवून बसले. निघाले नामदेवराय मागं. विसोबा खेचरानं आवाज दिला नाम्या कुठं चालला. म्हणे देवानं मला इकडं पाठीलं होतं, पण मला काही इथं मेळ लागत नाही तर काय वाण दिसणं म्हणला. मी तुमच्यापेक्षा बरा आहे, तुमच्या नादी लागून आणखीन कायला बिघडून. नाद बिले बेकार असते. मग नादानंच माणूस घडतंय आणि नादानंच माणूस बिघडते. शेवटी वाटवं झाल्यावर माणूस म्हणतात काही कमी नाही, मग नाद केला म्हणतात. आलं का. हां कर बाबा तू नादच करीत बसाय का नाही. नाद लागत म्हणला तुमचा देवा. जाऊ द्या मला वापस. चाललेला आहेस तर ठीक आहे, पण माझं आता वय झालेलं आहे. पाय मला उचलणं एवढे पाय तर माझे महादेवाच्या पिंडीवरले बाजूला ठेव. नामदेवरायला वाटलं चला देवाच्या डोक्यावरचं वजन कमी करून नामदेवरायनं पाय उचलले बाजूला ठेवली की खालूनच पिंड आली की महादेवाची. पुन्हा बाजूला पाय ठेवली की पुन्हा खालून पिंड, पुन्हा बाजूला ठेवली तर जेथे जेथे देखे तुझी पाऊले, जेथे जेथे देखे तुझी पाऊले, जेथे जेथे देखे तुझीच पाऊले त्रिभुवनी संचले विठ्ठला गा. असं 10-12 वेळ झालं. पाय उचलला की खालून पिंडी यायची, पाय उचलला की नामदेवरायच्या लक्षात आलं अरे यांनी देवाच्या डोक्यावर पाय ठेवले नाही, देवानेच यांचे पाय आपल्या डोक्यावर धारण केलेले आहेत. म्हणजे देव सगळीकडे आहे ह्या यथार्थ स्वरूपाची ओळख नामदेवरायाला विसोबा खेचरामुळे झाली. कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. तुकाराम महाराज म्हणतात बघा आमच्यात कुळाचं कुलदैवत असणारी जी देवी आहे त्या देवीच्या म्हणजे देवाच्या यथार्थ स्वरूपाची ओळख संतांनी करून. संत कुणालाही ओळख करून देतात, जीवाला नाही. जीवाला देतील, संतांना देतील यात नाही, देवालाही देतात आणि देवीलाही देतात. तुम्ही म्हणता कसं काय. नामदेवरायाचंच उदाहरण. नामदेवराय असे वाळवंटामध्ये बसलेले होते भजनासाठी.
देवाला रुक्मिणी आईसाहेबांना सांगितलं, देवा आज दिवाळीचा पाडवा मी तुम्हाला ओवाळणार आहे. आपल्या इकडे दिवाळीला ओवाळतात, पण ते भाऊबीजेला. पाडव्याला कुठं ओवाळतात? नाही ना. पाडव्याच्या दिवशी बी ओवाळावं लागत असते. कोणी कोणाला पत्नीनं पतीला पाडव्याच्या दिवशी ओवाळावं लागते. त्याला बलिप्रतिपदा म्हणतात, लक्षात घ्या. आता इथून पुढे बलिप्रतिपदा गेल्या ते गेल्या, आलं का लक्षात. आता पुढची प्रतिपदा आली की लगेच आवाजाचा प्रतिपदा ओवाळायचं का नाही. ऐकलं तर ठीक आहे, नाही तर आपण आपला दिवा करायचा, देवळीत ठेवायचं आणि घ्यायचं मुंडकं ओवाळून. आहे का नाही मग? आहे काय करता आता. देवाला सांगितलं, या स्वामीजी आले. विठ्ठल देवानं सर्व भक्ताला फोन केले. आता आपल्याला बी गडबड करावं लागते. आपल्याला तत्मम होते, मोठे माणसं पुढे बसले, आपल्याला आपलं चलते कसं बी येडेवाकडं. आहे का नाही. देवानं सगळ्याला फोन केले. म्हणलं, हवं का, जेवायला असले बसले असले तर हात धुवायला येते, आणि बाथरूमला बसली असली तर पाय धुवायला येते, लवकर या म्हणले. आहे का नाही. सगळे भक्त आले ना, असे गोल उभा केले भजनी मंडळामध्ये सगळे. देवा काय भानगडे म्हणले, सगळा कार्यक्रम डोळ्यासमोर होणार लाईव्ह. देवानं चतुर्भुज रूप केले की सगळ्याला आपल्यासारखंच केलं. सगळे आपल्यासारखी दिसू लागली. बरंच काहीच वेळ लागलो. रुक्मिणी आईसाहेब आरतीचं ताट घेऊन आल्या. आता ओवाळाव कोणाला. बलिप्रतिपदेचं ताट आहे ना महाराज. भाऊबीजेचं ताट दुसरीकडे गेलं तर म्हणता येते चुलत भाऊ आहे, मावस भाऊ आहे, मामे भाऊ आहे, आते भाऊ आहे, मांडलेला भाऊ आहे, गुरु भाऊ आहे, म्हणता येते. पण प्रतिपदेचं ताट जर चुकून दुसरीकडे गेलं तर म्हणता येते का हे माझा चुलत नवरा आहे. म्हणता येत नाही. लाजली रुक्मिणी. लाजल्या रुक्मिणी आईसाहेब. बलिप्रतिपदेचं ताट आहे, 8 शिरल्या. नामदेवराज जरा उशिरा आले. पाहिलं नामदेवा इकडे. म्हणे काय आईसाहेब. अरे ह्याच्यातला देव कोणता आहे तेवढं तरी सांग. कमाल झाली म्हणला आईसाहेब. अहो एवढं आयुष्य गेलं म्हणला, नवरा ओळखू ना. अरे नामदेवा टिंगल करू नको, 1:45 वाजत आला, लवकर सांग म्हणे. मग नामदेवरायनं पाहिलं महाराज सगळीकड. तर नामदेवरायच्या लक्षात आलं, हे काय शेवटचं गिऱ्हाईक आहे ना म्हणला आपले. का भृगु ऋषीनं जी देवाच्या हृदयामध्ये लात मारली होती छाताडावर, त्या छातीचा उमटलेला, लातेचा उमटलेला ठसा फक्त देवाच्या हृदयावर होता, बाकी सोंगाड्याच्या हृदयावर नव्हता. देवाला सांगितलं आहे का नाही, विष्णुदास नामायिनी दाविली खून. आणि मग रुक्मिणी आईसाहेबाला देवाच्या यथार्थ स्वरूपाची ओळख कोणी करून दिली? संतांनी करून दिली. म्हणून महाराज म्हणतात, केली ठावी संतांनी, केली ठावी संतांनी, कुळदेवी केली ठावी संतांनी. संतांनी देवाच्या यथार्थ स्वरूपाची ओळख आपल्याला करून दिलेली आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामधली संकट नष्ट होतात. लक्षात घ्या, जीवनामधलं संकट म्हणजे सर्वात मोठं संकट आहे मृत्यूचं. आणि ते कधी येणार आहे हे माहीत नाही आहे कुणालाच, बरं का, कुणालाच माहीत नाही. संतांना कळतं ही गोष्ट वेगळी आहे, पण बाकी सामान्य जीवामध्ये श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, भिकारी असू द्या, पदाधिकारी असू द्या, कोणीही असला तरी त्याला कळत नाही. सनभंगुरा जायन कळता, सनभंगुरा हे जायन
जय हो ग्रासगिरी सत्ता नाही हाती ग्रासगिरी सत्ता नाही हाती ग्रासगिरी सत्ता नाही हाती सनभंगुरा है जायन कळता सनभंगुरा है जायन कळता सनभंगुरा है जायन कळता सनभंगुरा है जायन कळता घासगिरी सत्ता हाती नाही घासगिरी सत्ता हाती नाही घासगिरी सत्ता हाती नाही घासगिरी सत्ता हाती नाही शनभंगुरा है जायन कळता शनभंगुरा है जायन कळता शनभंगुरा क्षणभंगुर हे जायन कळता ग्रासगिणी सत्ता नाही हाती मृत्यू हा माणसाचा ठरलेला आहे. सर्वात मोठं भय आहे जगाच्या पाठीवर मृत्यूच. ज्याचं मृत्यूचं भय नष्ट झालं त्याला जीवनामध्ये कुठलंच भय शिल्लक राहत नाही. लक्षात घ्या, संकट नष्ट होतंच. माणसं म्हणतात आज बी मरायचं आणि उद्या बी मरायचं, आता मर ना कशाला टाईम घालतो आहे का नाही, पण मरा वाटत नाही ना. आगा मरहा बोलणं सहाती असं ज्ञानोबराय म्हणतात. मृत्यूचं सर्वात मोठं संकट आहे. जो संतांना शरण गेलेला आहे त्याच्या जीवनातलं हे संकट नष्ट होत असतं. का नष्ट होत असतं? कारण काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राहतो जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जो संतांच्या संगतीमध्ये आला त्याचा मृत्यू मंगलमय व्हायला. लक्षात, कोणी असू द्या, सामान्य जीव आहे का, ठाकूरबुवाचं घोडे एकादशी धरीत होतं, आजही त्याचा इतिहास गायला जातो का, त्याचा मृत्यू मंगलमय झाला. आलं का लक्षात? संतांच्या सहवासामध्ये गेला. महात्मा गौतम बुद्धाचं घोडं, महात्मा गौतम बुद्ध ज्यावेळेला या जगाचा तिरस्कार करून गेले, घोड्यावर बसलेले जंगलात घोडं गेलं आणि घोड्याला म्हणले आता जाय तू वापस, आहे का नाही. महाराज त्याने फक्त पाठ फिरवली आणि तिथंच त्यानं प्राणत्याग केला. आता महात्माचा आपल्यावर बसणार नाही तर जगून काय उपयोग आहे म्हणलं. मृत्यू त्याचा मंगलमय झाला का, तर ते महात्म्याच्या सहवासात होतं म्हणून. तसं माणसाच्या जीवनामध्ये जर आपला मृत्यू मंगलमय व्हावा असं वाटत असेल आणि जीवनातलं संकट नष्ट व्हावं असं वाटत आहे, पावलोपावली संकट आहे. कोणाला भेव नाही सांगा बरं? कोणाला शेजाऱ्याचं भेव आहे, कोणाला आजाराचं भेव आहे, आलं का? कोणाला चोराचं भेव आहे, कोणाला आजाराचं भेव, कोणाला आपल्याच पोराचं भेव आहे. महाराज आता हे नाही संस्कार लागल्यावर काय करते आणि पितर काढते, हे आलं का लक्षात? आम्ही नेहमी विनोदानं सांगत असतो. ती एका घरी कीर्तन झाल्या गेलो चहा प्याला, ते लेकरू बसलं मग मांडीवरच येऊन भलं टग्याचे टगे. आता मांडी थरथर कापायली. म्या म्हणलं आखा तुला एकच लेकरू आहे का? ती म्हणली काय झालं? म्या म्हणलं अगं हे मांडी बसले उठता उठणं, मयाजवळ आधीच पैसे नसते तर हाय ते बी काढायला हे खिशातले. ते म्हणली, म्या म्हणलं एकच आहे का? ती म्हणली दोन आहेत. म्या म्हणलं दुसरं कुठे? ते बघ म्हणली खाली तुझ्या गाडीचं तेल काढायला म्हणली बाहेर. आलं आता हे असे पितर पैसे काढू लागल्यावर तेल गाडीतले काढू लागल्यावर हे महाराज उद्या काय करते ह्याचा आहे का भरोसा? हे सुजलाम सुफलाम आपला महाराष्ट्र परभणी जिल्हा, गावोगाव वारकरी शिक्षण संस्था आहेत, उन्हाळ्यात बाल सुसंस्कार शिबिर असतील. हे आपलं नशीब आहे. हे आलं का? हे म्हणजे काय लई, ह्याला 20,000 आणि 25,000 आणि 30,000 फी म्हणजे काही लई नसती. 100 रुपये बी रोज नाही 3 टाईम जेवण्याचा लेकरायचं. म्हणजे लोकायला वाटतं आता पुन्हा मग हे डोसक्यात धोंडे घातल्यावर मग लाखानं उधळपट्टी करतात ना, तवा कळत आहे. हो, कोणाला मी सांगायचा मुद्दा असा आहे माझा की कोणाला आपल्याच पोराचं भेव आहे ना. भेव एक आहे त्यालाही भेव आहे स्वामीजी, ज्याला नाही त्यालाही भेव आहे. आलं का लक्षात? संपत्ती कोण खाईन ह्याचा प्रश्न आहे नाही का नाही. ज्याला 10 आहे त्याला बी भेव आहे. एक जणाला 12 होती आणि 12ला 12 क्लास होणं ऑफिसर. मी म्हणलं मामा 12 लेकरं आहेत, म्हातारी ठणठण आहे, तुम्ही काम करू शकतात आणि हातानं भाकरी कामून करायला. ते म्हणला महाराज असे 12 लेकरं 12 जिल्ह्यामध्ये सर्व्हिसला लागली म्हणला, क्लास होणं अधिकारी. गडगंज श्रीमंती म्हणला, घरची प्रॉपर्टी बकळे. मी म्हणलं मग हातानं भाकरी कामून करायलेत, म्हातारी कुठे गेली? ते म्हणला म्हातारीचं असं आहे 12 जिल्ह्यात 12 जण असल्यामुळं याची डिलिव्हरी झाली का त्याच्या बायकोची डिलिव्हरी होती, आणि त्याच्या बायकोची झाली की ह्याच्या बायकोची. 12 महिने म्हणला मै बायको तिकडंच भाकरी कोण खाऊ घालीन, त्याच्यानं हातानं करायला म्हणला. आता 12 लेकरं क्लास होणं अधिकारी असून सुद्धा सुखी आहे का ते म्हातारं? हाय सुखी? हां, जो देखे सो
जिसको देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. ज्याला पोरग नाही ती बी दुखी आहे, ज्याला एक आहे ती बी दुखी आहे, ज्याला 12 आहेत ते सुद्धा दुखी आहेत. आलं का लक्षात? हो. आता पहिल्या काळात होतं एक बायको असलेलं बी दुखी, 2 बायका असलेलं बी दुखी, आणि आता ज्याचं झालं नाही ते काय सुखी होय. त्याच्या एवढं तर ताण कोणालाच नाही महाराज. आता वेळ संपला म्हणून सांगत नाही. आता स्वामीजी पुढे येऊन बसलेत. मग एकदा इशे निघाला की निळोबराय म्हणतात ना, फुटले धरण आला लोंडा आणि नावरी तोंडा माझी या तो तसं एकदा बरगळलं की मग निघत आहे. आलं का लक्षात? मला सांगायचं तरी असं संतांना शरण गेलं. आता आम्ही कीर्तनाला जेव्हा आळंदीला शिकायला होतो ऐका नाही, स्वामीजी तिकडं हरिद्वार ऋषिकेशला, काय होतं आमच्याजवळ भाकरी खाऊन मागणारी माणसं आम्ही. काय फक्त संतांची संगत लागलेली आहे. गुरुच्या चरणाजवळ बसलो आणि काय दिव्य कृपा केली महाराज. आम्हाला तर परमार्थातला अजूनही कळत नाही. देव मिळवण्याची अपेक्षा त्या काळामध्ये होती, आता राहिली पण नाही. संसाराच्या ओहापोहामध्ये वाहून गेलो. आता काय नाही वाटते. त्याच्यासारखं कीर्तन काय, त्याच्या एवढ्या तारखा आपल्याला मिळव, त्याच्यासारखी गाडी काय नाही. फक्त गुरुचा आशीर्वाद, संतांची संगत, भाकरी खाऊन मागून खाल्लेली माणसं आम्ही. काय कमी आज? पाहिजे तेवढे भक्त येतं, पाया पडायत लोक, आम्हाला दर्शन द्या वाटणार. हातात नोटा दिसल्या तर थांबतो आम्ही. सांगायचा मुद्दा असा आहे, संतांच्या कृपेनं सगळे संकट नष्ट होतात. शंकराचार्य भिक्षा मागत होते 5 घरची. गुरुरे स्वामीजींनी सांगितलेलं उदाहरण. एका बाईकडे काहीच नव्हतं, त्याला आवळा हातात धरून बसली, दारात आवळा होता आणि रडू लागली. रोज महाराज भिक्षेला येतात, काही ना काहीतरी देते, पण आज काहीच नाही म्हणून रडू लागली. शंकराचार्य आले आणि त्यांनी महाराज आवाज दिला, भिक्षाम देही म्हणल्याबरोबर तिने ते काहीच दाखील नाही हातातलं, फक्त आवळा टाकला, गपचूप असं झाकून टाकला, मूठ झाकून झोळी. पाणी डोळ्यात दिसल्यावर विचारलं, आई रडायला काय झालं? काय नाही म्हणली. महाराज तुम्हाला कशाला खोटं सांगू, रोज काही ना काहीतरी देते, पण आज द्यायला काही नव्हतं, एकच आवळा होता. काही नाही, बघ बरं म्हणले घरात जाऊन. ती घरात गेली, शंकराचार्य गायब झाली. सोन्याच्या आवळ्यानं घर भरलं महाराज तिचं, सोन्याच्या आवळ्यानं. आलं का लक्षात? कशाची ताकद आहे? संत संगती. म्हणतात ना, सत्संग के 3 गुण है, हर कोई लागे पाव. एकदा बंडात त्या संग लहान होतो आम्ही, महेश कोठारी आमच्या पाया पडले. आता दिसायला मग अंगावर फाटकं तुटकं शर्ट, इथं लई पैसे नसतात म्हणून टाईट होऊन आलं नाही मी, पण सामान्य माणूस एक काय मी. अलग अलग बंडात त्यासोबत म्हणलो तेव्हा महेश कोठारी आमच्या पाया पडून गेला. लक्षात घ्या, लहानपणीचा का. तेव्हा हे मीडिया नव्हत्या म्हणून आता ते फोटो बिटू दाखवायला तुम्हाला आलं. सत्संग के 3 गुण है, हर कोई लागे पाव, आणि खाणे को मिष्टान्न मिले. लोक पाहुण्याला विचारित नाहीत महाराज जेवायला काय बनवायचं, पण आम्हाला विचारतात महाराज किती वाजता यायले, जरा लवकर या, आणि जेवायला काय करावं. अलग लक्ष. त्याच्या म्हणून आवडतंय नाही आवडते म्हणून आम्हाला यायचे. खाणे को मिष्टान्न मिले. आणि आता एवढं आयुष्य भजनात गेले, आम्हाला नरकात न्यायची ताकद आहे का? आखिर वैकुंठ को ज्या ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर